नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे एका नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर अंबाजोगाईमध्ये। इथे अशी एक वास्तू आहे जी पाहून तुमचे डोळे विस्फारतील। याला म्हणतात हत्तीखाना। असं म्हटलं जातं की इथे जिवंत हत्तींचे दगड झाले। काय आहे यामागचं सत्य? हे पाषाण शिल्प कोणी कोरलं? चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हत्तीखान्याचा रंजक इतिहास। मित्रांनो, हत्तीखाना म्हणजे ही प्रत्यक्षात एक लेणी आहे। हे लेणे 1000 वर्षांहून अधिक जुने आहे। ही वास्तू राष्ट्रकूट किंवा चालुक्य काळातील असावी असा अंदाज वर्तवला जातो। याला हत्तीखाना का म्हणतात? कारण याच्या प्रवेशद्वारापाशी आणि आतमध्ये हत्तींच्या भव्य मूर्ती कोरलेल्या आहेत। जरी काळाच्या ओघात या मूर्तींची थोडी झीज झाली असली तरी त्यांचं भव्यपण आजही टिकून आहे। स्थानिक लोकांमध्ये एक आख्यायिका प्रसिद्ध आहे। असं म्हणतात की देवी अंबाजोगाईच्या लग्नासाठी ही वरात आली होती, पण काही कारणास्तव हे लग्न होऊ शकलं नाही आणि सूर्योदय झाला, ज्यामुळे ही सर्व वरात हत्ती आणि घोडे जिथल्या तिथे पाषाण झाले। ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे एक अपूर्ण राहिलेलं लेणं आहे। एकाच अखंड पाषाणात हे सर्व कोरीव काम केलेलं आहे। इथे आपल्याला 2 मोठे मंडप पाहायला मिळतात। नंदी मंडप, इथे एक भव्य नंदीची मूर्ती आहे जी दुर्दैवाने आता भग्नावस्थेत आहे। खांब, या लेण्यामध्ये जवळपास 36 भव्य खांब आहेत। बोगदा, असंही म्हटलं जातं की इथून परळीपर्यंत जाणारा एक गुप्त भुयारी मार्ग आहे जो आता बंद झाला आहे। हत्तीखाना ही महाराष्ट्र सरकारद्वारे संरक्षित वास्तू आहे, पण दुर्दैवाने इथे स्वच्छतेचा अभाव दिसून येतो। आपली ही ऐतिहासिक संपत्ती जपणं ही आपली जबाबदारी आहे। जर तुम्ही अंबाजोगाईला आलात तर योगेश्वरी देवीच्या दर्शनासोबतच या हत्तीखान्याला नक्की भेट द्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। राष्ट्रकूटकालीन वारसा हत्तीखाना हे लेणे साधारणपणे 8व्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या काळात कोरले गेले आहे। राष्ट्रकूट काळ हा भारतीय स्थापत्यकलेचा सुवर्णकाळ मानला जातो, ज्या काळात वेरूळचे जगप्रसिद्ध कैलास मंदिर उभारले गेले। अंबाजोगाईचे कैलास एकाश्म खोदकाम। वेरूळच्या कैलास लेण्याप्रमाणेच हत्तीखाना हे मोनोलिथिक एकाच अखंड पाषाणात कोरलेले लेणे आहे। डोंगरवरून खाली खोदून काढण्याची ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धत येथे पाहायला मिळते। यामुळेच याला अंबाजोगाईचे कैलास असे सार्थ नाव पडले आहे। हत्तींची भव्य शिल्पे, या ठिकाणाला हत्तीखाना हे नाव पडण्याचं कारण म्हणजे लेण्याच्या प्रवेशद्वारापाशी कोरलेले भव्य हत्ती। हे हत्ती जणू लेण्याचं रक्षण करत उभे आहेत अशा पद्धतीने कोरले गेले आहेत। या शिल्पांमुळे या ठिकाणाला एक राजेशाही स्वरूप प्राप्त होते। धार्मिक महत्त्व, शैवपंथ, हे प्रामुख्याने एक शैव लेणे आहे। या लेण्यामध्ये नंदी मंडप आणि मुख्य शिवलिंगासाठी गर्भगृह आहे। लेण्यातील खांबांवर आणि भिंतींवर शिवकथांशी संबंधित काही शिल्पे कोरलेली आढळतात। अंबाजोगाई हे योगेश्वरी देवीचे शक्तिपीठ असल्याने या लेण्याला धार्मिक पर्यटनातही मोठे स्थान आहे। संरक्षणात्मक रचना, असे मानले जाते की या लेण्याचा उपयोग त्या काळी केवळ प्रार्थनेसाठीच नाही तर कदाचित लष्करी छावणी किंवा संरक्षणात्मक उद्देशानेही केला जात असावा। लेण्यातील प्रचंड खांब आणि विशाल हॉल याची साक्ष देतात। कोरीव काम आणि शिल्पकला, लेण्यातील खांबांची रचना चौरस आणि गोलाकार अशा संमिश्र स्वरूपाची आहे। येथील कोरीव कामात बारकावे असून ते त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याचे दर्शन घडवते। जरी काळाच्या ओघात काही भागांची पडझड झाली असली तरी आजही येथील भव्यता टिकून आहे। मराठवाड्याच्या इतिहासाचा साक्षीदार, हैदराबाद संस्थानातील मराठवाड्याच्या मुक्तीलढ्यापासून ते प्राचीन राजवटींपर्यंतच्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचा हा परिसर साक्षीदार आहे। ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आणि संशोधनात या लेण्याचा उल्लेख महत्त्वपूर्ण मानला जातो। थोडक्यात सांगायचे तर हत्तीखाना हे महाराष्ट्राच्या समृद्ध अशा लेण्यांच्या परंपरेतील एक महत्त्वाचा दुवा आहे, जो आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतो। इतिहासाच्या विविध कालखंडात मराठवाडा हे विद्या आणि कलेचे केंद्र होते। हत्तीखान्यातील भव्यता हे सिद्ध करते की हे ठिकाण केवळ धार्मिक केंद्र नसून ते एक सांस्कृतिक संमेलन स्थळही असावे, जिथे लांबून प्रवासी आणि अभ्यासक येत असत। हत्तीखान्यातील मूर्तींची आजची अवस्था पाहिल्यास लक्षात येते की अनेक मूर्तींची तोडफोड झालेली आहे। हा मराठवाड्याने सोसलेल्या परकीय आक्रमणांचा, खिलजी, तुघलक आणि नंतरचे काळ इतिहास सांगतो। मंदिरे आणि लेणी उद्ध्वस्त होऊनही येथील स्थानिकांनी आपली संस्कृती जिवंत ठेवली, हे या लेण्यांच्या अस्तित्वावरून सिद्ध होते। हैदराबाद संस्थानाचा निजाम काळ भाग असताना मराठवाड्यातील अनेक ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष झाले। हत्तीखाना देखील अनेक वर्षे विस्मृतीत होता। मात्र मराठवाडा मुक्तीसंग्रामानंतर या वारशाचे जतन करण्याच्या जाणीवा प्रबळ झाल्या। हे ठिकाण त्या संघर्षाची आणि त्यानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याची साक्ष देते। स्थानिक लोकजीवन आणि परंपरा, मराठवाड्याच्या लोकजीवनात हत्ती हे वैभवाचे प्रतीक मानले जाते।
या लेण्यांच्या प्रवेशद्वारावर असलेल्या हत्तींच्या शिल्पांमुळेच याला हत्तीखाना नाव पडले. हे नाव पिढ्यानपिढ्या चालत आलेले असून ते मराठवाड्यातील मौखिक इतिहासाचा एक भाग बनले आहे.